शाबास. एक मिनिट, मी शेअर करायचा प्रयत्न करतोय स्क्रीन. दिसतोय? स्वामींना वंदन करून मी प्रश्नाचं उत्तर सुरुवात करतो. केवलम करुणाकारम कैवल्यानंददायकम संसारतापशमनम समर्थम समदर्शिनम. श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. श्री स्वामी माधवनाथाय नमः. श्री स्वामी माधवानंदाय नमः. आजचा प्रश्न आता वाचून झालेलाच आहे. तर ही नित्य उपासनातली ओवी आहे समर्थांच्या. निरूपणी ते सद्वृत्ती होते, स्थळ काळ त्यागिता सवेची जाते. काय करू रे क्रिया घडेना, तुझे न रामा मज कंठवेना. अंतःकरणात तीव्र संवेग निर्माण होण्यास काय करावे, असा हा प्रश्न आहे. म्हणजे खरं तर संवेग याचा अर्थ म्हणजे मोमेंटम, वेग म्हणजे वेलॉसिटी, पण हे आणि हा पण तीव्र संवेग आहे. हा प्रश्न आपल्या सर्वांनाच थोड्या बहुत प्रमाणात पडतो की तीव्र संवेग कसा होईल किंवा संवेग तरी होईल की नाही, हा प्रश्न पडतोच. म्हणजे साधने दोन प्रकार, म्हणजे दोन डायमेन्शन्स आहेत. एक तर ध्यान आणि अनुसंधान, सतत ध्याना व्यतिरिक्तच्या वेळेत. तर हे कसं घडेल असा हा प्रश्नाचा रोख आहे. तर मी एकदम याचा ब्रॉड असा अर्थ घेतलेला आहे की साधनेमधले अडथळे काय आहेत आणि त्याचं साधारण थोडक्यात सोल्युशन काय असावं, असा या प्रश्नाच्या उत्तराचा माझा रोख आहे. आणि त्यासाठी मी हे पुस्तकातला हा चॅप्टर आहे, द ऑब्स्टॅकल्स अँड एड ऑफ मेडिटेशन, जो स्वामी नित्यबोधानंदांनी लिहिलेला आहे, त्याचा मी आधार घेतलेला आहे. म्हणजे दॅट इज जस्ट अ गाईडलाईन, कॉम्प्रिहेन्सिव्ह असं हे नाही आहे त्याचं, पण इट रिअली प्रोव्हाइड्स अ गुड फ्रेमवर्क आपल्या या प्रश्नाच्या उत्तरासाठी. तर त्यामध्ये त्यांनी 9 असे अडथळे दिलेले आहेत आणि या प्रत्येक अडथळ्याबद्दल आपण थोडक्यात बघूया, त्याचा अर्थ काय आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन आपण कसं करावं, असं या प्रत्येक याच्यातनं आपण पटकन जाऊया. तर पहिला अडथळा म्हणजे आपला माहितीतलाच आहे, फिजिकल इलनेस किंवा शारीरिक आजार. हा एक मोठा अडथळा होऊ शकतो. काही लोकांना कायमचे आजार असतात, तर काही लोकांना थोडे काही दिवसांचे आजार असतात आणि त्यामुळे आपल्याला साधनेत अडथळा निर्माण होऊ शकतो. आणि आपल्याला कितीही सांगितलं की योगासनं किंवा व्यायामाने शरीरात बदल होऊ शकतो, पण ते काही थोडाच बदल होतो. खरं तर बदल तसं काही होत नाही, कारण ते आपलं जेनेटिक ॲक्विजिशन असतं. पण आपण कॉन्स्टंट प्रॅक्टिसने आणि ती विल पॉवर डेव्हलप करू शकतो. जसं की आपल्याकडे हे 3 उदाहरण आहेत. स्वामी स्वरूपानंदची अत्यंत शारीरिक स्थिती मी बघितली तर किती, म्हणजे तसं ते एकदमच डेलिकेट होते. आणि स्वामी माधवनाथांचं पण तुम्ही बघितलं तर त्यांना स्ट्रोक आला होता आणि तरी पण त्यांची ध्यान साधना कधी चुकली नाही. आणि आता स्वामींचं आपण बघतोच आहोत की एवढं सगळं करून सुद्धा म्हणजे त्यांचं स्वधर्म कर्म आणि साधन कधीच चुकत नाही. मी एवढं असून सुद्धा कधी ते असं होत नाही की त्यांची कर्तव्य आणि कर्तव्य कर्म आणि साधन सगळंच ते करतात. तर आपल्याला का अशक्य आहे? तर तसं शक्य, म्हणजे ते जर ते आपली उदाहरणं घेतली आपल्या डोळ्यापुढे, तर आपल्या शारीरिक व्याधी आपल्याला कधीच त्रास देणार नाहीत किंवा ॲटलीस्ट त्या मध्ये येणार नाहीत आपल्या साधनेच्या. दुसरं ऑब्स्टॅकल आहे ते म्हणजे लिस्टलेसनेस. त्यांनी सांगितलंय निरुत्साह आणि विखुरलेलं मन. आता हे आपल्याला कधी-कधी अनुभवास येतं की एखाद्या आपल्या आयुष्यात काहीतरी अशी घटना घडते की ज्याच्यामुळे आपलं मन एकदम निरुत्साही होतं, डिप्रेशन येतं आणि आपलं मन कॉन्सन्ट्रेट होत नाही. म्हणजे एक एन्थुसियाझम नसतं आणि तेव्हा मला असं वाटतं की आता उठलो आहोत, पण आपलं ध्यान लागत नाहीये, काय करावं? आणि एक एन्थुसियाझम नसतं. मग अशा वेळेस काय करावं तरी काय? मग अशा वेळेस मला तरी जो महत्त्वाचा गोष्ट म्हणजे सापडली आहे ती म्हणजे आपल्या म्हणजे सद्गुरूंचं स्मरण करावं. आणि त्यामुळे काय होतं की एक शांतता मनाला येते आणि ध्यान लागायला मदत होते. पण 2 गोष्टी त्यामध्ये पण आहेत की आपण आपलं एनालिसिस पण करायला पाहिजे की आदल्या दिवशी काय झालं? आपण कामात खूप व्यग्रता वाढवली होती का? त्यामुळे मनाची डिस्टर्बन्सेस आले का? तर या सगळ्या गोष्टींचं एनालिसिस केलं, तर मग आपल्याला याच्यातनं बाहेर पडता येतं. तिसरी गोष्ट मला जाणवते की अशा वेळेस जर आपण पूर्वीची आठवण केली, की आपण अशा परिस्थितीत होतो आणि आपण कसं याला डील केलं आणि त्यातनं कसं बाहेर आलो. जर आपण अभ्यास केला किंवा आठवण केली, तर परत या परिस्थितीतून आपण नक्कीच बाहेर येऊ शकतो. तर ही दुसरी ही एक अडचण आपण अशाप्रमाणे त्याच्यावर मात करू शकतो. तिसरी अडचण म्हणजे जी मी खूप अनुभवली आहे, म्हणजे जडत्व. म्हणजे
आयडलनेस असं ते म्हणतात, की आपल्यामध्ये एक आपली एनर्जी वापरण्याची अशी एक शक्ती नाहीये. सकाळी उठल्यावर फॉर एक्झाम्पल मला खूप वर्ष सतत त्रास, की सकाळी उठल्यावर असं वाटायचं ध्यानाला उठावं, पण असं इतकं जड वाटायचं, की गादीतनं बाहेर पडू नये असं वाटायचं. आणि हे कितीतरी वर्ष झालं. तर मग त्याच्यामध्ये लक्ष झालं स्वामींच्या प्रवचनातनं आणि वाचनात आणि सगळ्यात, की ही जी आपण भगवद्गीतेमधली हा श्लोक वाचतो, तो अत्यंत महत्त्वाचा आहे, की आपण आदल्या दिवशी व्यवस्थित जेवलो का? एक्सेसिव्ह व्यायाम केला का? उगीचच आपण आपल्याला स्ट्रेस दिला का? म्हणजे शारीरिक. कारण दोन्ही प्रकार येऊ शकतात. खूप खाल्लं की जडत्व येतं आणि खूप व्यायाम केला तरी दमायला होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी असं जर बॅलन्स केला तरी होतं आणि एवढं करून सुद्धा होत नाही खरं माझा अनुभव आहे. तर मी काय केलं, की कितीतरी महिने, कितीतरी वर्ष ॲक्चुअली दररोज रात्री झोपताना स्वामींची प्रार्थना करायचो, की "स्वामी मला उठवा, मला ती शक्ती द्या." म्हणजे असं हे आपण एक असं अनुसंधान साधलं स्वामींशी किंवा सद्गुरूंशी, तर आपल्याला ती शक्ती हळू का होईना ती आपल्यात परिवर्तन होत राहतं आणि त्याचा नक्कीच आपल्याला याच्यातनं बाहेर पडण्यात फायदा होतो. आणि त्याच्यानंतरचं हे आहे जे दिलेलं आहे त्यांनी, की याचं म्हणजे सॉरी एक हे जबाबदारी किंवा पुढाकार नाही घेणं म्हणजे लँग्वेअर म्हणतात त्याला. म्हणजे इट इस अनविलिंग म्हणजे टू टेक द इनिशिएटिव्ह. आपण आपलाच वी डोंट टेक इनिशिएटिव्ह किंवा आपल्याला ती अपॉर्च्युनिटी असते ॲक्शन घेण्याची किंवा आपल्यामध्ये बदल करण्याची. तर ती आपण आपण सहजासहजी गमावून बसतो. तर आपण काय म्हणतो कधी-कधी आपल्याला वाटतं, की हां, स्वामी बघून घेतील. आता मला त्यांनी अनुग्रह दिला आहे. माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपली. तर तसं काही होत नाही. आपल्याला ही अमृतधारामधली साखी फार परिचयाची आहे. आपण स्वामींकडनं बऱ्याचदा ऐकलंय, की पुण्यपत्नी श्री सद्गुरूंनी पथदर्शी होऊनी, ओम तत्वम सोहम सहा, श्रुतीची दाखवली मज खूण. म्हणती आणि ते कोण कुणाचा करी येथे उद्धार, स्वय कष्टला विण का होतो कुठे आत्मोद्धार. तर हा इनिशिएटिव्ह आपल्यालाच घ्यायला पाहिजे. आपल्यालाच आपला आत्मोद्धार करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्यालाच ते कष्ट घ्यावे लागतील. दुसरी गोष्ट म्हणजे मला आठवते, की स्वामी माधवनाथ पण ते म्हणायचे, की "हमने तो हमारा काम किया, अभी चलना अपना काम." तर आपल्याला चालणं हे फार अत्यंत महत्त्वाचं आहे. नंतरचं ऑब्स्टॅकल आहे संशय म्हणजे डाउट. हे तर मला वाटतं खूप मोठं ऑब्स्टॅकल आहे. इनिशियल ॲट लीस्ट फेजमध्ये. अ, तेव्हा म्हणजे आपल्या मनामध्ये अनेक संशय येतात, की मी साक्षात्काराला योग्य आहे का? लायक आहे का? आपण करतो ती साधना बरोबर करतोय का? आपल्याला बोध दिलाय तो खराच आहे का? म्हणजे इतके अनेक आपण बसतो ते बरोबर आहोत का? आपण असा श्वास घेतो का? असे अनेक एक ना हजार प्रश्न आणि संशय आपल्या मनात निर्माण होतात. पण याच्यामधनं पण बाहेर निघायला मार्ग म्हणजे सद्गुरूंचं श्रवण सतत. सद्गुरू मुखातनं जे येतं ते श्रवण करून त्याच्यावर ॲक्चुअली एक्सपेरिमेंटेशन करून आपल्याला लक्षात येतं, की नाही, हे हे आपले हळू संशयाचं निरासन व्हावं लागतं. आणि इथे म्हटल्याप्रमाणे ऑइल ऑफ फेथ डज नॉट सफिशियंटली फीड द लॅम्प ऑफ स्पिरिच्युअलिटी. तर तसं आपल्याला व्हायला नको, की श्रद्धेचं तेल हे कमी पडायला नको. कारण नाहीतर अध्यात्माचा दिवा नक्कीच तो मंद होऊन विझू शकतो. आणि याच्यासाठी आपण दोघांकडनं इन्स्पिरेशन ड्रॉ करू शकतो, की सद्गुरू हे आपल्या समोर चालते बोलते ब्रह्म आहेत. म्हणजे ते त्या बोधाचं प्रतीक आहेत. ते ॲक्चुअली म्हणजे आपल्या बोधच समोर प्रकट झाला आहे. आपल्याला दाखवायला, की असं जीवन इतक्या उच्च पातळीवर जगू शकतो. तर त्यामुळे जे काही आपल्याला बोध दिलेला आहे, तो खरंच सत्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या दररोजच्या प्रार्थनेमध्ये आपण जेव्हा ध्यानाच्या आधी म्हणतो ब्रह्मानंदम परमसुखदम त्यामध्ये तुम्ही बघितलं तर तिथे सगळ्या संतांची नामावली आहे. म्हणजे आपण अक्षरशः म्हणजे अ, अ, प्रल्हाद, नारद ते बिभीषण आदी किंवा आपण सद्गुरूंची पण आपण सगळ्यांची नामावली आहे, की आदिनाथांपासून ज्ञानेश्वर महाराजांपासून स्वामी स्वरूपानंद आणि ते आपल्या स्वामींपर्यंत ह्या सगळ्यांनी ते अचीव्ह केलेलं आहे आणि त्याचं आपल्याला एकदम ज्वलंत म्हणजे उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर. तर व्हॉटएव्हर आपल्याला जे मिळालेलं आहे सद्गुरूंपासून ते काही म्हणजे तो बोध जरी आपल्याला परिचयाचा नसला तरी त्याच्यावर 100% विश्वास ठेवायला आपली काहीच हरकत नाही आणि हळू-हळू तशी तयारी पण होते. अ, तर अ, हा असा संशयाचा म्हणजे इट्स वन ऑफ द बिगेस्ट ऑब्स्टॅकल. तो नक्कीच आपल्याला केअरफुली अॅनलाईज करून एक्सपिरियन्सनी आणि च्या जवळ राहून म्हणजे शारीरिकरित्या जवळ नाही राहिलो तरी मनाने जवळ राहून आपण त्याच्यावर आपण मात करू शकतो हळू नंतरचा अडथळा आहे तो म्हणजे हीडलेसनेस असं त्यांनी म्हटलेलं आहे. हीडलेसनेस म्हणजे
रेकलेसनेस म्हणू शकतो किंवा लॅक ऑफ अटेन्शन किंवा तुमचं लॅक ऑफ विजिलन्स म्हणजे विजिलन्स म्हणजे बेसिकली दक्षता म्हणजे अत्यंत प्रत्येक क्षणाला तुम्ही जर अटेंटिव्ह राहिला, प्रत्येक क्षणात काय चाललंय तुमच्या मनामध्ये, तुम्ही ॲक्शन्स बरोबर घेताय का? तुमचे शब्द व्यवस्थित वापरताय का? आणि असं जर तुम्ही करत गेलात, म्हणजे असं माझ्या लक्षात आलं, की आपण जर एकदम अटेंटिव्ह राहायचा प्रयत्न केला, आधी जमतच नाही. मन नेहमीच भरकटत असतं. पण जसं-जसं अटेन्शन जास्त राहत जाईल तुमच्या दररोजच्या म्हणजे प्रत्येक क्षणावर, तर मग हळू ते अनुसंधानात त्याचं रूपांतर होतं. म्हणजे प्रत्येक क्षण मग आपण इतका केअरफुली बघायला लागतो, की शेवटी लक्षात येतं, की अरे हा क्षण आपण वाया घालवतोय. त्याऐवजी नाम घेतलेलं बरं, अनुसंधान घेतलेलं बरं. तर असं हे निष्काळजीपणा इज एक्स्ट्रीमली इम्पोर्टंट. अटेन्शन. वी शुड पे अटेन्शन टू एव्हरी मोमेंट इन आवर लाईफ. आणि मग नंतरचा अडथळा आहे, की फेल्युअर आणि म्हणजे इनॅबिलिटी टू मेंटेन द प्रोग्रेस मेड. आता याच्यामध्ये 2 फेसेट्स आहेत. एक तर इथे त्या व्यक्तीची तयारी असते आणि तो करत पण असतो, की ध्यान उठून साधना करत असतो, सगळंच करत असतो. पण मग त्याला असा वेळ येतो, की अरे माझा काहीच प्रगती होत नाही आणि हा संशय मध्ये येतो आणि मग त्याला वाटतं, की मला तर काहीच अनुभव नाही आला अजून. माझ्यावर कसलेच अनुभव नाही. नादाचा अनुभव नाही आला, कसलेच अनुभव नाही आलेले आहेत. मग माझं कसं चाललंय? म्हणजे असं होईल आणि मग त्याच्यामुळे तो त्या साधनेतनं परावृत्त होऊ शकतो. पण स्वामी माधवनाथ म्हटल्याप्रमाणे वी आर हिअर फॉर अ लाँग हॉल. म्हणजे आपल्याला 12+12+12 आणि 4 वर्ष असे 40 वर्ष साधना करायची आहे. तर त्यामुळे आपल्या हे मनाची स्थिती झाली, की नाही, नाही आपल्याला हे लाँग टर्म आहे, कंटिन्युअसली करायचं आहे. तर मग आपल्याला इथनं ही भीती कमी आहे, की आपण त्याच्यामधनं रिजेक्ट होऊन खाली घसरणार नाही. दुसरा एक्स्ट्रीम आहे म्हणजे आपल्याला सॅटिस्फॅक्शन वाटणं. नाही आता मला काय सोहमचे श्वास घेता येतायत. मला जमलंय. मला काय आता करायची गरज नाही. असं पण धोका आहे. तर त्या दोन्ही बाजूनी आपण आपल्याला सांभाळायला पाहिजे. शेवटचं आहे ते म्हणजे वर्ल्डलीनेस आणि याची गंमत म्हणजे त्यांनी लिहिलंय, की बघितलं वर्ल्डनेस द म्हणजे म्हणजे परसेप्शनमध्ये एरोनियस परसेप्शन लिहिलेलं आहे. म्हणजे संसारिकता किंवा भ्रम हे दोन्ही एकच आहेत आणि तसा विचार केला सायंटिफिकली तर ते आपल्याला पटण्यासारखं आहे. कारण परसेप्शनची तुम्ही डेफिनिशन बघितली तर 2 ॲस्पेक्ट्स ऑफ परसेप्शन. एक तर म्हणजे संशय आपल्या सगळ्या इंद्रियांमधनं जे ज्ञान होतं किंवा अवेअरनेस होतं आपल्या सगळ्या सराउंडिंगचा त्याला परसेप्शन म्हणतात आणि दुसरं म्हणजे मेंटल इम्प्रेशन आपल्या मनाची जी म्हणजे भूमिका आपण ती घेतो त्या एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या इन्सिडेंट्सबद्दल त्याला आपण परसेप्शन म्हणू शकतो आणि हे दोन्ही एरोनियस असतात खरं तर. कारण आपल्याला जे ज्ञान होतं सगळ्या आपल्या सराउंडिंगचं जे 5 ज्ञानेंद्रियांमधनं ते इन्कम्प्लीट असतं खरं तर. आणि जरी ते असेल, तरी ते आपण कंप्लीटली आतमध्ये घेऊ शकत नाही. कारण आपण अटेन्शन फक्त काहीच ॲस्पेक्ट्सवर ठेवू शकतो त्या स्टिम्युलसच्या. त्यामुळे ते पूर्ण सर्वांगीण ज्ञान कधीच होत नाही. त्याच्यावर आपण आधारित आपले इन्फरन्सेस काढतो. सो इट इस ऑलरेडी एरनियस परसेप्शन्स आणि ते परत आपल्या पूर्वीच्या मेंटल इम्प्रेशन्सवरच्या आधारात आपण ते परत त्याचं एक मनामध्ये आराखडा बांधतो. म्हणजे सगळंच इम्परफेक्ट आहे तसं विचारलं तर. हा सगळा भ्रमातलाच भाग आहे. पण मग काय करावं याच्यावर? तर मी याच्यामध्ये म्हणजे 2 मुख्य प्रॉब्लेम होतात आपल्याला. म्हणजे आपण असं का करतो, की आपण आपलं मन बहिर्गामी का होतं? तर मुख्य म्हणजे आपल्या वासना किंवा डिझायर्स. तर डिझायर्स 2 प्रकारे असू शकतात साधकाच्या असतातच रादर, की मुख्य जे डिझायर असतं, की सेन्स प्लेजर्स, की बहिर्गामी मन आणि सगळ्या बाहेरच्या जगातनं आनंद आतमध्ये घेण्याचा प्रयत्न. पण तो क्षणिक असल्यामुळे ते आनंद लास्ट नाही होत. पण याच्यातनं मग बाहेर कसं करायचं? तर आपण तर थोडंच आपले डिझायर्स कंप्लीटली कट ऑफ करू शकतो. तर करू शकत नाही आणि शास्त्र पण म्हणत नाही, की तुम्ही कट ऑफ करा म्हणून पूर्णपणे किंवा पूर्ण कट करून तुम्ही इथेच लागा अध्यात्माला. रादर ते म्हणतात, की तुम्ही हळू करा हे सगळं. मी आत्ताच आपण ज्ञानेश्वर नित्यपाठातली एक ओवी ऐकली, की "काजे या मनाचे एक निके जे देखिले गोडीची ठाया चोखे, म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे." म्हणजे हळू त्या मनाला तुम्ही तुमच्या मनाला, चित्ताला एक क्षण जर देवाचा दिला, तर हळू त्याला त्याची गोडी लागेल. म्हणजे मला आठवतं, की ट्रेनमधनं मुंबईत लोकलमधनं प्रवास करायचा म्हटलं तर एका ठिकाणी थांबण्यासाठी आपल्याला ते हँडल पकडावं लागतं. म्हणजे लोकांना ढकलून काही उपयोग नाही आहे. आपण हँडल पकडलं तर आपण गाडीबरोबर आपल्या स्टेशनपर्यंत जातो. जर पकडलं नाही तर आपण लोकांबरोबर बाहेर पडू शकतो. तर जर आपण साधनेचं हँडल पकडलं, बोधाचं हँडल पकडलं, तर ते डिझायर हळू गळून पडू शकतात. आणि मी थोडंसं चित्त आपण सगळंच चित्त देऊ शकत नाही उक्तच्या उक्त, पण
आपण ज्ञानेश्वर नित्यपाठामध्ये वाचतो म्हणतो तसं, "अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचिंबित न शक्षी देव, तरी गा ऐसे करी यया आठा पहारा माजरी मोठके निमिषभरी देतू जाय." ते अगदी थोडे-थोडे जरी दिलं तरी मग आपल्याला त्याचा आनंद मिळेल. म्हणजे मग आपल्याला त्याचा आनंद मिळाला, त्याची गोडी आपल्याला लागेल आणि आपण त्याच्याकडे जाऊ. तर असं मटेरियल डिझायर्समधनं आपण हळू-हळू, हळू-हळू आहे ना बाहेर जाऊ शकतो. दुसरं एस्पेक्ट आहे स्पिरिच्युअल डिझायर्स. म्हणजे एखादा आपल्याला अनुभव आलेला असतो पूर्वीच्या ध्यानात आणि ध्यानामध्ये आणि आपल्याला वाटतं की आपल्याला अशी शांती परत मिळावी, आपल्याला हाच अनुभव मिळावा आणि त्या अनुभवाशी आपण एकदम असं वाटतं की नाही, परत असंच व्हायला पाहिजे. आणि तसा हा अनुभव म्हटला तर कसं असतं, अनुभव हा स्पॉन्टेनियस असतो. तो काही असा असा विचारून तुम्हाला येत नाही. तो असा झालेला असतो आणि परत त्याच अनुभवाच्या मागे लागणं म्हणजे एक इमॅजिनेशन मनामध्ये निर्माण होऊ शकतं आणि त्या इमॅजिनेशनमुळे आपण आपल्या फोकस म्हणजे जर मेडिटेशन करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे, त्यापासून आपण बाजूला होऊन दुसरंच काहीतरी भलताच विचार करायला लागतो. तर याच्यामधनं पण आपण म्हणजे आपण अगदी अलर्ट राहायला पाहिजे, की असं आपण काही करत नाही आहोत ना. दुसरी गोष्ट म्हणजे व्हिच इज व्हेरी डेट्रिमेंटल हे माझ्या अनुभवाचं आलं म्हणजे कंपॅरिझन. आपण नॉर्मली सगळ्याच गोष्टी या जगामध्ये कंपॅरिझनमध्ये करतो. काल गरम होतं, आज थंड आहे, आज मला चांगलंच वाटत नाही, काल मला बरं वाटत होतं किंवा काल झोप छान झाली, आज झोप चांगली नाही झाली किंवा अशा कंपॅरिझनमध्येच आपण जगत असू सतत आणि इट इज व्हेरी नॅचरल फॉर अस टू कंपेअर आवर प्रोसेस ऑफ मेडिटेशन फ्रॉम डे टू डे, की काल माझं ध्यान चांगलं लागलं, आज चांगलं नाही लागलं किंवा मला हा एक्सपिरियन्स आला नाही. तर ही कंपॅरिझन आपण करायला नको. कारण जे आपण बाहेर करतो ते आतमध्ये कंपॅरिझन करून त्याचा काहीच फायदा नाही. उलट आपलं चित्त विचलित होतं आणि कॉन्स्टंट इव्हॅल्युएशनमुळे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. 2 प्रॉब्लेम म्हणजे एक तर अ, आपल्यामध्ये एक निगेटिव्हिटी येऊ शकते, की आपल्याला ध्यान जमत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर चांगलं ध्यान लागलं आणि तुम्ही दुसऱ्याला सांगितलं, तर आपल्यामध्ये एक प्रकारचा अभिमान होऊ शकतो. म्हणजे कारण आपण हे सगळं करतोय, ध्यान साधना करतोय, ते आपल्या देहबुद्धीकडून म्हणजे देहबुद्धीपासून आत्मबुद्धीकडे जाण्यासाठी आणि जेव्हा आपण म्हणतो, की नाही, नाही मला आज ध्यान चांगलं लागलं आणि बघ मी कसं फोकस केलं याच्यावर वगैरे, तेव्हा म्हणजे आपण शिवाय त्या जे आपण टाकून जायचा प्रयत्न करतोय, जे आपले इम्प्रेशन्स टाकून जायचा प्रयत्न करतोय, त्यांचं आपण चिंतन करतो. म्हणजे शेवटी ते आपण टाकून न दिल्यासारखेच होतात. मग म्हणून आपण वी हॅव टू बी केअरफुल कारण अध्यात्म इज नॉट ॲक्विजिशन ऑफ एनिथिंग. इट इज रादर गिव्हिंग अप ऑफ थिंग्स, ड्रॉपिंग ऑफ लेयर्स ऑफ कंडिशनिंग. तर आपण हे केअरफुली आपण विचार करायला पाहिजे. तर कॉन्स्टंट इव्हॅल्युएशन हे पण चांगलं नाहीये. त्यामुळे इट्स इम्पॉर्टंट टू नो, की बाबा आपल्या ध्यानामध्ये काय व्यत्यय आहे आणि मी कसं घालणार आहे. पण देअर इज नो नीड टू क्रिटिकली इव्हॅल्युएट ध्यान एव्हरी सिंगल टाईम. मग म्हणून यू हॅव टू ते म्हणतात, की टू बी कॉन्शियस ऑफ ड्रॉपिंग स्केल इज टू बी कॉन्शियस ऑफ ऑफ स्केल्स. आता आपण म्हटल्याप्रमाणे. मला ऑप्शन काय आहे? तर पूर्णपणे शरणागती सद्गुरूंकडे. म्हणजे पूर्णपणे टोटल जेव्हा आपण ध्यानात बसतो, तेव्हा सगळं काही करायचं आणि मग नंतर आपण सगळं सद्गुरूंवर सोडून त्यांनी जे सांगितलं तेवढंच करायचं. म्हणजे आपण स्ववर चिंतन म्हणजे लक्ष केंद्रित करायचं आणि तेवढाच आपण करायचा प्रयत्न करायचा. तिथे राहायचाच प्रयत्न करायचा. अ, आणि बेसिकली दुसऱ्यांना बोलायचं नाही. आपल्या ध्यानाचं काही गरज नाही. कारण ॲज अ सेड आपण अजून स्वामी म्हणतात त्याप्रमाणे कढवलेल्या तेलामध्ये कसा तडतड, तडतड आवाज येतो. व्हाईल पूर्ण कढलेलं तेल कधीच आवाज करत नाही. तसं आपलं आहे तडतड, तडतड करणं. त्यांनी म्हणजे आपल्याला काहीच फायदा होत नाही, उलट आपलं नुकसान होऊ शकतं. तर फायनली टू समराईज दिस इज दॅट मला वाटतं, की आपल्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो? का बरं साधना होत नाही? तर माझ्या लक्षात आलं, की वी हॅव्हंट अल्टिमेटली फायनलाइज आवर गोल. आपली ती टॉप प्रायोरिटी नाहीये, की अध्यात्म किंवा मला आत्मज्ञान करून घ्यायचं ही टॉप प्रायोरिटी नाहीच नाहीये, असं मला बऱ्याच वेळा वाटतं आणि ती आपल्याला रिअफर्म करायला पाहिजे एव्हरी सिंगल टाईम. म्हणजे जानेवारी 1st ला आपण 31 तारखेला आपण कसं म्हणतो, की नाही, नाही, आता मी आजपासून लवकर उठणार आणि आपल्या 2 दिवसात तो आपला निश्चय म्हणजे कोलमडतो. पण काही हरकत नाही. आपण दररोज तो निश्चय करायला पाहिजे. जोपर्यंत ते ॲक्चुअली पूर्णपणे होत नाही. तर मग एव्हरी डे जरी मी कमिट केलं रात्री, की नाही, नाही मी उद्या सकाळी उठणार आणि उद्या सकाळी उठलो नाही तरी पण रात्री करायला पाहिजे परत एकदा कमिट, की नाही उठणारच म्हणून. जसं गोंदवलेकर महाराज म्हणतात, की तुम्ही काशीला जरी गेला नाही जरी जायचं म्हटलं तर एक दिवस काशीला जाऊ. तसं ही आपली हळू टॉप प्रायोरिटी होऊ शकते आणि करायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्स्टंट व्हिजिलन्स म्हणजे तिन्ही गोष्टींवर आपल्या विचारांवर, आपल्या ॲक्शन्सवर आणि आपल्या स्पीचवर या 3 वर कॉन्स्टंट अटेन्शन द्यायला पाहिजे. आपण बरोबर करतोय की नाही?
सत्संग अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे दररोज थोडं वाचन, सद्गुरूंनी सांगितलेलं मार्गदर्शन यस आणि ध्यान साधना केंद्रात अटेंड करणं. तुमचे ग्रुप्स असतील तिकडे ग्रुप अटेंड करावे. आमच्या इकडे जो ग्रुप आहे आम्ही ॲक्चुअली मी त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला. दर महिन्याला, दर 2 आठवड्याला आम्ही भेटतो तेव्हा. आणि चौथी गोष्ट नामध्यान साधना. त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये मला फायदा झाला वैयक्तिक तो म्हणजे आमच्या ग्रुपचा आणि मेडिटेशन लॉगचा मला खूप फायदा झाला, जो आमच्याकडे चालू झाला. मग आम्ही बेसिकली WhatsApp छोटाच ग्रुप आहे, पण आम्ही लॉग इन करतो, की आज मी मेडिटेशन केलं. तर मग त्यामुळे आम्हाला त्याचा खूप म्हणजे म्हणजे एक प्रोत्साहन मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं सद्गुरूंवर आपलं प्रेम, नितांत श्रद्धा आणि पूर्ण शरणागती ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि त्यांच्यापेक्षा त्यांच्या टीचिंगवर आपली ही पूर्ण श्रद्धा पाहिजे, की अ, ओम तत्वम सोहम सहा हा जो त्यांनी बोध दिला त्याच्यावर 100% श्रद्धा ठेवायची प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि मग हा अभ्यासानेच आपल्याला हे साधेल. एवढं बोलून मी माझं उत्तर सद्गुरूचरणी अर्पण करतो. ओम तत्सत. हरी ओम. शाबास. छान झाला स्वाध्याय. योगसूत्रामध्ये एक सूत्र आहे, व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, अवनस्थितत्व हे चित्ताचे विक्षेप. चित्त विक्षेपास्ते अंतराय, हे अंतराय आहेत योगापासून असलेले. आणि त्याच एक जवळजवळ क्रम तसाच आहे जो दिलेला आहे तो, याच्यावरच डिराईव्ह केलेला असेल असं मला वाटतं. की चित्ताचे विक्षेप काय आहेत हे, म्हणून योगसूत्राचा अभ्यास हा खूप उपयोगी पडतो. पण तो सोप्या भाषेत नाहीये ऍक्च्युली उपलब्ध. आपल्याकडे आहे पण अजून आपलं पब्लिश नाही झालं. पण हे सगळे अंतराय आहेत आणि हे अंतराय आपल्याला ऑब्स्ट्रक्शन निर्माण करतात. त्या ऑब्स्ट्रक्शनला त्यांनी अंतराय असं म्हटलेलं आहे. एकूण जो प्रयत्न प्रसन्नांनी केला तो कशा रीतीने ही गोष्ट होईल याच्याबद्दलचा प्रयत्न पण आहे त्याच्या पाठीमागे. आणि त्या प्रयत्नामध्ये अडचणी काय येतात ते त्याच्यातनं जाता जाताच कळतंय. विचाराने ते कळत नाही त्या अडचणी काय येतात. तर ते सगळं नीट छान रीतीने उलगडून दाखवलं. आणि त्या ह्याच्यामध्ये या अडचणी दूर करून जसं जसं रोलिंग फ्रिक्शन मागच्या वेळी म्हटलं होतं त्याप्रमाणे ते एकदा ते गतिमान झालं की ते गतिमान होतच राहत. त्याच्यामध्ये काही शंका राहत नाही. संशय, प्रमाद, अविरती म्हणजे दररोजच्या त्याच गोष्टींपासून दूर व्हावं असं वाटतच नाही. अविरती, भ्रांती दर्शन, एखादी गोष्ट जमतीये पण नाही जमत, अलब्ध भूमिकत्व. आणि जमल्याबरोबर खालच्या अवस्थेत येणं, अवनस्थितत्व, हे सगळे अंतराय आहेत. पण हे ग्रॅज्युअलीच होणार आहे, त्याला घाई करून उपयोग नाहीये. पण अलर्टनेस प्रसन्न जर सांगत होता त्याप्रमाणे अलर्टनेस मात्र पाहिजे, नाही तर घाई करून उपयोग नाही म्हटल्यानंतर सुस्तपणा येऊ शकतो. तर हे छान होता प्रश्न आणि उत्तर पण छान झालं. एकंदरच आजचा केंद्राचा कार्यक्रम सुंदर झाला. मंजुश्रीनी कंडक्ट पण छान केला. मंजुश्री, थँक्यू स्वामीजी.